माईक चालू ठेवा प्लीज. चालेल नको चालेल ना. तो लॅपटॉप हा लॅपटॉपचाच माईक आहे, सगळ्यांची आवाज जाते म्हणजे कळेल कोण काय कमेंट पास करतं काय करतं. बरं हां बाकीचं अरे हां नॉईज कॅन्सलेशन आहे. ठीक आहे जाऊ. हां हे जाऊ शकतं. ठीक आहे क्लास. एक मिनिट थांबा आपण एक काय करू, याच्यात फक्त प्रोडक्ट्सचे एक क्लास ठेवू आपण. अजून एक ॲप बनवू त्याच्यात आपण युजर्स ठेवू. ठीक आहे ओके. तर युजर्सच्या मॉडेल्समध्ये बोला आता युजरची काय काय इन्फॉर्मेशन स्टोअर करायची आपल्याला. एक 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 ठीक आहे. सगळ्यात पहिले नेम देन ठीक आहे. त्यानंतर देऊ नंतर आधी ईमेल. ओके ओके मॉडेल्स डॉट बिगिन टीचर फील्ड. फोन नंबर 10 डिजिटचा असतो ना बिगिन टीचर फील्ड. त्यानंतर बोला अजून काय घ्यायचं. ॲड्रेस ठीक आहे. मॉडेल्स डॉट टेक्स्ट फील्ड. ओके अजून बस येणार. त्यानंतर काय सेल्फ डॉट नेम नाही. ठीक आहे ओके झालं आपलं युजरचं मॉडेल क्रिएट झालं. त्यानंतर करेक्ट फॉर्म्स बनवावे लागतील. लॉग इन लॉगआउटसाठी काय करायचं इथे इम्पोर्ट काय ग्रेट फ्रॉम डाईनच्या इम्पोर्ट फॉर्म्स. ओके अजून मॉडेल्सला इम्पोर्ट पण करावं लागेल. फ्रॉम डॉट मॉडेल्स इम्पोर्ट युजर. ओके ठीक आहे. आता क्लास काय नाव ठेवायचं फॉर्मचं लॉग इन फॉर्मचं. आपण एक काम करू याचे जँगोचे डिफॉल्ट लॉग इन फॉर्म्सचा यूज करू. ठीक आहे आपण त्या दिवशी आपण युजरचे कस्टम फॉर्म्स बनवले. आता आपण जँगोचे फॉर्म्स घेऊ. जे कुठे आहे का फॉर्म्स ठीक आहे. ओके आता मी काय केलं इथे इकडे लक्ष द्या. ठीक आहे आता सगळ्यात पहिले काय केलं आपण रेंडर आणि रिडायरेक्ट दोघं फंक्शन्स आपल्याला ऑलरेडी असतात तिथे. ठीक आहे इम्पोर्ट स्टेटमेंट्समध्ये आपल्याला फक्त रेंडर रिडायरेक्ट ॲड करावं लागते. त्यानंतर हे काय केलं आपण डिजँगो कॉन्ट्रिब डॉट ऑथमध्ये हे जे पॅकेज होतं पॅकेज म्हणजे काय असतं इथे मॉड्यूल्स. ठीक आहे त्या मॉड्यूलमधून आपण लॉग इन आणि लॉग आउट बिल्ट इन फंक्शन्स आहेत त्याचा यूज केला. त्यानंतर फॉर्म्स जे बिल्ट इन फॉर्म्स आहेत ते ऑथेंटिकेशनच्या फॉर्म्समध्ये आहेत. ठीक आहे ऑथेंटिकेशन फॉर्मने काय होतं लॉग इन फॉर्म होतो आणि युजर क्रिएशन फॉर्मने रजिस्ट्रेशन फॉर्म येतो. ठीक आहे दोन फॉर्म बिल्ट इन आहे. त्यानंतर डेकोरेटर्स. आता लॉग इन रिक्वायर्ड डेकोरेटर काय करतं ज्या फंक्शनच्या वरती लॉग इन रिक्वायर्ड लिहिलं असेल ठीक आहे लॉग इन रिक्वायर्ड तर ते फंक्शन फक्त तेव्हाच ॲक्सेस होईल जेव्हा युजर लॉग इन असेल अदरवाईज ते फंक्शन ॲक्सेस नाही होत. ठीक आहे ते तुम्हाला एरर दाखवेल. तर सपोज लॉग इन व्ह्यू आणि रजिस्टर व्ह्यू यांना याची गरज नाही लॉग इन रिक्वायर्डची. ठीक आहे त्यानंतर जेव्हा आपण होमला जातो ठीक आहे आता होमला आपण तेव्हाच ॲक्सेस करू शकू जेव्हा लॉग इन असेल युजरचं. ठीक आहे आपण हे पाहू नंतर. त्यानंतर लॉग इन व्ह्यूज क्रिएट करावं लागतं बरोबर लॉग इनसाठी रजिस्टरसाठी. तर आपण लॉग इनसाठी एक व्ह्यू क्रिएट केला. ठीक आहे रिक्वेस्ट का पास करायची माहिती आहे. त्यानंतर
आधी काय करतो आपण, जेव्हा पण फॉर्मचा डेटा येतो त्याचं काय करतो आपण, आधी मेथड चेक करतो. ठीक आहे, त्यानंतर त्याला एका ऑब्जेक्टमध्ये स्टोअर करतो. ठीक आहे, आपला जो आता जँगोचा बिल्ट इन फॉर्म आहे तो यूज करतो आपण, त्यामुळे ते फॉर्म्स डॉट पाय बनवायची गरज नाही पडली आपल्याला. ओके, मग तो फॉर्मचा जो काही ऑब्जेक्ट क्रिएट होतो तो या फॉर्ममध्ये क्रिएट होणार. ठीक आहे, त्यानंतर डेटा, याच्यात डेटा पास करावा लागतो. डेटा म्हणजे काय, रिक्वेस्ट डॉट पोस्टने जो डेटा येतो तो या डेटामध्ये स्टोअर होईल. ओके, त्यानंतर फॉर्मची व्हॅलिडिटी चेक करतो. आता फॉर्मचे जेवढे काही आपल्या फील्ड्स असतील, इनपुट फील्ड्स, तेवढ्या सगळ्या इनपुट फील्ड्स व्हॅलिडेशन चेक होईल. ठीक आहे, त्याच्या सगळ्या फील्ड्स व्हॅलिड असतील तर आपण काय करणार, युजरला लॉग इन करणार. ठीक आहे, लॉग इन फंक्शनने युजर लॉग इन होऊन जातो. तर त्याला युजर रिक्वेस्ट पास करतो आणि फॉर्म डॉट गेट युजर काय करतो, फॉर्ममध्ये जो काही डेटा तो जो युजर येईल तो युजर घेणार आणि त्याला लॉग इन करणार. ओके, त्यानंतर रिटर्न रिडायरेक्ट होम. आता लॉग इन झाल्यानंतर युजरला कुठे घेऊन जाणार, होमला. ओके, या फंक्शनचं एवढं काम आहे, एवढं कळलं. ओके, त्यानंतर जर रिक्वेस्टची मेथड पोस्ट नसेल तर काय करणार, एक एम्प्टी हे क्रिएट होणार. ठीक आहे, त्यानंतर आपलं हे सगळं फंक्शन कुठेतरी एका पेजवरती आपल्याला रेंडर करावं लागेल, कुठेतरी तो फॉर्म शो करायचा आहे आपल्याला, कुठेतरी ते ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहे. त्याच्यासाठी आपलं पेज आहे लॉग इन डॉट HTML. ठीक आहे, तर लॉग इन डॉट HTML आपल्या कुठल्या याच्यात असेल, user/login.html, आणि हा फॉर्म काय, कॉन्टेक्स्ट जो आपण या पेजला पास करणार. ओके, त्यानंतर आपल्याला युजर्समध्ये काय करावं लागेल, बोला, टेम्पलेट्स फोल्डर क्रिएट करावं लागेल. टेम्पलेट्समध्ये परत एक युजर्स. ठीक आहे, त्यानंतर लॉग इन डॉट HTML. ओके, HTML कशी क्रिएट करणार, शॉर्टकट काय सांगितलं आहे, एक्सक्लेमेटरी मार्क सिंगल एंटर, लॉग इन पेज. आणि फटाफट काम हवं म्हणून आपण काय करणार, डायरेक्ट कोड कॉपी पेस्ट करणार. डायरेक्ट लॉग इन प्रॉम्प्ट तो 3489 आय गेस, 3489. हां, 2 टाइम्स. ओके, आता हे कसं झालं, डॉक्युमेंट थोडंसं इकडे तिकडे झालं ना, लाईन्स वगैरे. याला फॉर्मॅट करण्यासाठी काय करणार, फॉर्मॅट डॉक्युमेंट. ठीक आहे, एका प्रॉपर अलाइनमेंटमध्ये येऊन जाणार. त्यानंतर आता इथे काय केलं आपण, हेडिंग दिली सिम्पल. त्यानंतर काय केलं आपण, फॉर्म टॅग घेतला, कशासाठी, फॉर्म डिस्प्ले होण्यासाठी. ठीक आहे, नुसतं याचं फॉर्म डॉट ASP केलं तर फॉर्म दिसणार नाही आपल्याला. ओके, त्यासाठी आपल्याला फॉर्म टॅग घ्यावा लागेल. आणि जँगोमध्ये कधी कुठलाही फॉर्म घेतला तर त्याला आपल्याला CSRF टोकन पास करावं लागतं. ओके, CSRF टोकन काय माहिती आहे, नाही विसरलं, 3-4 वेळा सांगून झालं पास. हां, सिक्युरिटी लेअर प्रोव्हाइड करतो. ओके, त्यानंतर फॉर्म डॉट ASP. ठीक आहे, ASP काय करतं, फक्त तुमचा जो फॉर्मच्या ज्या फील्ड्स आहेत त्याला ॲज अ पॅराग्राफ टॅग म्हणून अज्युम करतो. ओके, याचं सिम्पल ठेवलं तर ते सिम्पल तुमचा जो काही फॉर्म असेल तो येऊन जाईल. त्यानंतर बटन कशासाठी ठेवलं आहे, सबमिशनसाठी. ठीक आहे, बटनचं नाही ठेवलं तर आपला फॉर्म सबमिट होणार नाही, जसं आपलं काल झालं होतं. ओके, त्यानंतर काय केलं, जसं आपल्या बाकीच्या वेबसाईट्सला असतं की जर तुमच्याकडे अकाउंट नसेल तर काय करणार, रजिस्टरच्या व्ह्यूला जाणार. ओके, या URL मध्ये काय करतो आपण, hrefमध्ये कुठली URL पास करतो, ही नाही, नॉर्मली कुठलीही आपल्याला एखाद्या अँकर टॅगमध्ये एखादी याची लिंक द्यायची असेल एखाद्या पेजची किंवा कशाची, तर त्याच्यामध्ये आपण काय टाकतो, हे कशाचं नेम आहे, टेम्पलेटचं नेम आहे की व्ह्यूचं नेम आहे, व्ह्यूचं नेम आहे. ठीक आहे, रजिस्टरचा व्ह्यू मध्ये रजिस्टर व्ह्यू आहे, रजिस्टर अंडरस्कोर व्ह्यू. ओके, आता व्ह्यूजमध्ये आलो. ठीक आहे, लॉग इनचा व्ह्यू कळाला सगळ्यांना. त्यानंतर रजिस्टरचा व्ह्यू, एक फंक्शन घेतलं, रिक्वेस्ट पास केला. ठीक आहे, मॅन्डेटरी आहे, हे तुम्हाला पार्टच करायचं. त्यानंतर हा पण फ्लो लक्षात ठेवा की आपल्याला आधी कुठलाही फॉर्मचा डेटा आला की त्याची रिक्वेस्ट चेक करायची. ठीक आहे, पोस्ट असेल तर पुढचं परफॉर्म करायचं, त्या एक व्हॅरिएबल घ्यायचं आणि त्यात तुमचा फॉर्म सेव्ह करायचा. ठीक आहे, फॉर्म स्टोअर करायचा याच्यात. आता युजर क्रिएशन फॉर्म काय करतो, रजिस्ट्रेशनचा फॉर्म देतो. आता जसं लॉग इनमध्ये फक्त युजर नेम आणि पासवर्डचे फील्ड असतात, तसं युजर क्रिएशन फॉर्ममध्ये नेम असतं, ईमेल आणि पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड, एवढे 2-4 फील्ड्स असतात. त्यानंतर रिक्वेस्ट डॉट पोस्ट पास केली. ठीक आहे, जो रेट असेल तो इथे पोस्ट थ्रू पास झाला. त्यानंतर फॉर्मची व्हॅलिडिटी चेक केली, प्रत्येक फील्डची व्हॅलिडिटी चेक केली. त्यानंतर काय केलं, युजरमध्ये फॉर्म डॉट सेव्ह. जेव्हा पण युजर इथे कॉल करू आपण लॉग इन थ्रू, मग हा काय करेल, लॉग इन करतानाच
युजर जो आहे तो सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे, डेटाबेसला. फॉर्म डॉट सेव्ह काय करतं, फॉर्म सेव्ह करतं म्हणजे फॉर्मचे जे काही डिटेल्स जो मी फिल केल्या त्या डेटाबेसला स्टोअर करायचं वर्क करतो. ओके. त्यानंतर लॉग इन फंक्शन यूज केलं. लॉग इन फंक्शनने काय झालं, जो युजर रजिस्टर झाला आहे त्याला तिथे लगेच लॉग इनमध्ये टाकलं. ठीक आहे, तिथून लॉग इनच्या व्ह्यूला झालं किंवा लॉग इन केलं. त्यानंतर लॉग इन झाल्या त्याला होममध्ये गेलं. ठीक आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे त्याला परत लॉग इनसाठी एक पेज देऊ शकता की लॉग इनला जावं असं. याने काय केलं, रजिस्टर झाल्या त्याला लॉग इन करून टाकलं. ठीक आहे, तुम्ही रजिस्टर झाल्यानंतर लॉग इनचं जसं बाकीच्या आपल्या साईट्सला होतं की रजिस्टर केलं त्यानंतर परत तुम्हाला लॉग इनचं विचारते युजर नेम आणि पासवर्ड टाका. ठीक आहे, तर तुम्ही तसं पण करू शकता किंवा इथे डायरेक्ट त्याने लॉग इनचं फंक्शनॅलिटी लॉग इन केलं, होमला रिडायरेक्ट झालं. त्यानंतर एल्स ब्लॉकमध्ये काय, पोस्ट मेथड नसेल तर एम्प्टी फॉर्म क्रिएट होईल. ठीक आहे, त्यानंतर हे जे सगळं आपला फॉर्म वगैरे आहे, हे जे बटन्स आहे फॉर्म आहे ते आपल्याला कुठेतरी डिस्प्ले करावं लागेल. कुठे डिस्प्ले करणार, रजिस्टरच्या पेजला. ठीक आहे, युजर्समध्ये रजिस्टरचं पेज बनवावं लागेल. रजिस्टर डॉट HTML. ठीक आहे, रजिस्टर ओके. रजिस्टर फॉर्ममध्ये काय केलं आपण, सेम हेडिंग टाकली. त्यानंतर फॉर्म टॅगमध्ये फॉर्म घेतला, CSRF टोकन. ठीक आहे, ॲज पीचा पण तुम्हाला नंतर यूज दाखवेल मी. ठीक आहे, आधी सिंपल फॉर्म ठेवू आपण. त्यानंतर बटन घेतलं फॉर सबमिशन. ठीक आहे, बटनवरती क्लिक केलं की आपला फॉर्म सेव्ह होऊन जातो. त्यानंतर हायपर लिंक दिली, जसं मग अशी आपण दिली रजिस्ट्रेशनची तशी इथे लॉग इनची परत दिली. लॉग इनचं व्ह्यूचं नाव काय, लॉग इन व्ह्यू, लॉग इन अंडरस्कोर व्ह्यू. ओके, आता एवढं झालं. त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, आपण फॉर्म्स क्रिएट केले, HTMLचं पेज क्रिएट केलं तर फॉर्म पण सेव्ह होईल. सेटिंग्समध्ये काय, ठीक आहे, ॲप ॲड करावं लागेल. अजून काहीतरी राहते खूप इम्पॉर्टंट, URLs. ठीक आहे, ॲप्समध्ये ॲपचं नाव काय आपलं, युजर्स. आणि अजून एक ॲप बनवलं आपण, कोणतं, प्रॉडक्ट्स. ठीक आहे, प्रोडक्ट्स. हे 2 ॲप असाईन झाले. त्यानंतर URLs मध्ये काय करणार आता, इन्क्ल्यूड. ठीक आहे, इन्क्ल्यूड फंक्शन काय करतं, बोला लवकर, इन्क्ल्यूड युजर्स डॉट URLs. ओके, सेम मी काय करेल, प्रोडक्टच्या ह्याच्यासाठी करेल. ठीक आहे, युजर्सच्या ऐवजी प्रोडक्ट्स. ओके, आणि प्रोडक्ट्स डॉट URLs. आता काय करावं लागेल, युजर्समध्ये URLs क्रिएट करायला लागतील, URLs डॉट पाय. ओके, ठीक आहे, कॉपी पेस्ट केलं. ॲडमिनचं रिमूव्ह केलं, इन्क्ल्यूड रिमूव्ह केलं. ठीक आहे, इन्क्ल्यूड इथे लागणार नाही. त्यानंतर फंक्शन्स काढले आणि इथे युजर्सच्या इथे लॉग इनसाठी एक बनवणार आपण. ठीक आहे, व्ह्यूज डॉट, व्ह्यूजला इम्पोर्ट करावं लागेल. व्ह्यूजला कसं इम्पोर्ट करता, फॉर्म डॉट इम्पोर्ट व्ह्यूज. ओके, व्ह्यूज डॉट लॉग इनचं व्ह्यूचं नाव काय, लॉग इन व्ह्यू. नेम लॉग इन अंडरस्कोर व्ह्यू. ठीक आहे, सिमिलरली इथे पण प्रोडक्टचे इथून काय गरज नाही, प्रोडक्टचे त्याचं सिम्पल. ठीक आहे, लॉग इनचं घेतलं. त्यानंतर अजून काय लागेल आपल्याला, ठीक आहे, एक होमसाठी घेऊ आपण. ठीक आहे, जे आपलं होम पेज असेल त्याला एम्प्टी ठेवू आपण. ओके, एम्प्टी. आणि एक होमचा पण व्ह्यू क्रिएट करून घेऊ आपण. होम झाला, रजिस्टर. ठीक आहे, आणि याचं व्ह्यूचं नाव काय आहे, रजिस्टर व्ह्यू. रजिस्टर व्ह्यू. ओके, अजून काय राहिलं,
एक लॉगआउटसाठी लागेल. ठीक आहे, लॉगआउटसाठी लॉगआउट स्लॅश, त्यानंतर व्ह्यूजमध्ये एक लॉगआउटचा व्ह्यू क्रिएट करावा लागेल, लॉगआउट अंडरस्कोर व्ह्यू, त्यानंतर नेम इक्वल टू लॉगआउट. ओके, डन. अजून काय राहिलं आहे? home.html राहील. home.html होमचा व्ह्यू बनवला आपण. पेज यूजमध्ये जाऊ आपण. ठीक आहे, रजिस्टरचं झालं, लॉग इनचं झालं. त्यानंतर होमचा व्ह्यू. होमच्या व्ह्यूमध्ये आपण काय केलं आहे, फक्त युजरचं पास केलं. ठीक आहे, एक युजर व्हेरिएबल पास केला आणि त्याच्यात काय स्टोअर केलं आपण, रिक्वेस्ट डॉट युजर. हा कुठून आला आता रिक्वेस्ट डॉट युजर, इथून. ठीक आहे, तो काय केला आपण युजरमध्ये स्टोअर केलं आणि तोच युजर आपण फक्त काय केला, रिक्वेस्ट डॉट युजरने इथे पास केला. म्हणजे काय होईल आता होम पेजला. ठीक आहे, आता इथे जेव्हा तुम्ही वेलकम आणि कर्ली ब्रॅकेट्समध्ये युजर डॉट युजर नेम लिहाल, आपलं युजर नेम नाही, जसं आपलं नेम आहे ना फक्त. ठीक आहे, इथे युजर डॉट नेम जेव्हा लिहाल तेव्हा आपलं नाव, जे तुमच्या युजरचं नाव असेल ते इथे शो होईल, वेलकम आणि जे पुढे नाव असेल ते. ठीक आहे, आणि लॉगआउटसाठी पण एक लिंक दिली आपण. तर होमचं कळलं. ठीक आहे, ठीक आहे, व्ह्यूज कळले. त्यानंतर लॉगआउटचा व्ह्यू. लॉगआउटच्या व्ह्यूमध्ये काय केलं, फक्त सिम्पल लॉगआउटचं फंक्शन कॉल केलं आहे. लॉगआउटचं फंक्शन आणि रिक्वेस्टमध्ये ऑटोमॅटिक युजरचं नाव, म्हणजे जो युजर असेल तो ऑटोमॅटिक लॉगआउट होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर एकदा लॉगआउट झालं की कुठे रिडायरेक्ट करणार आपण, लॉग इनला. ठीक आहे, कळलं एवढं. ट्राय करायचं कसं स्टार्ट करणार आपण आता, मायग्रेशन. अरे हुशार झाले रे सगळे. मेक मायग्रेशन्स. ओके, नो मॉड्यूल नेम प्रोडक्ट डॉट URL. प्रोडक्टची URLच बनवले, नाव गेलं पण. ठीक आहे, URLs डॉट पाय. ठीक आहे, हो आता होतो बनवायचं लागेल काहीतरी सॅम्पल. एक काम करू, या URLs मधूनच ते URL ला काढून टाकू मेन ॲपच्या. ठीक आहे, अजून आपल्याला ते लागणार नाही म्हणून आपण थोड्या त्याला कमेंट आउट ठेवू. ओके, बघू आता होतं. मॅक्स लेंथ ॲट्रिब्यूट युजर नेम मस्ट डिफाइन. ठीक आहे, आपल्या मॉडेल्समध्ये आपल्याला ते मॅक्स लेंथ टाकावंच लागेल. कुठे गेलं मॉडेल्स, जिथे जिथे कॅरफिल्ड आहे मॅक्स लेंथ रिक्वायर्ड आहे तिथे. ठीक आहे, मॅक्स लेंथ नेमला काय देणार, किती असेल एखाद्याचं नाव, किती लॉंग असेल, 30-50 कॅरेक्टर्स. चलो 50 घेऊ. 10 एवढे छोटं नसतं, काही काहींचं खूप मोठं राहतं. ठीक आहे, ईमेल फील्ड इंटिजर फील्डला नाही लागत. टेक्स्ट फील्डला किती घ्यायचे, टेक्स्ट फील्डला सपोज ॲड्रेस द्यायचा, ॲड्रेस किती लॉंग असू शकतो, 100 बस, 200 बस. मेक मायग्रेशन्स. ओके, मायग्रेशन झाले. काय करायला याच्याने मायग्रेशनने, मेक मायग्रेशनने, हां ते पण. आणि आपली SQLiteची फाईल क्रिएट होती इथे बघ, db.SQLite. ठीक आहे, आता मायग्रेट केल्यानंतर काय होईल, या फाईल्समधले जेवढ्या क्वेरीज असेल त्या सगळ्या एक्झिक्यूट होतील आणि डेटाबेसमध्ये टेबल्स क्रिएट होतील. ठीक आहे, आता पुढे काय करायचं, ग्रेट सुपर युजर. बस एवढीच आहे का, काय कमांड आहे, क्रिएट सुपर युजर. बोला, युजर नेम. ठीक, पुढे ईमेल ॲड्रेस, नेहमी जीमेल काय कधीतरी आउटलुक पण यूज करतो. पासवर्ड मीच टाकतो, सिक्रेट. ठीक आहे, पासवर्ड दिसत नाही हे लक्षात ठेवा फक्त, नाही तर काय काहींना वाटतं पासवर्ड दिसत नाही सर, लॅग झाली स्क्रीन. ठीक आहे,
आता पुढे काय? ओके. आता पुढे यायचं, ॲडमिनला जाऊन पाहू. काहीतरी राहिलं, आठवा बरं. ग्रेट. ॲडमिनमध्ये रजिस्टर करायचं राहिलं. ठीक आहे, ॲडमिनमध्ये रजिस्टर केलं नाही तर इथे नाव दिसणार नाही तुमचे जेवढे काही टेबल्स आहेत तेवढे. ठीक आहे, आपण ॲडमिनमध्ये रजिस्टर करूया याला. कसं रजिस्टर करणार? फ्रॉम इम्पोर्ट करावं लागेल तुमच्या मॉडेलला. काय? डॉट मॉडेल्स इम्पोर्ट काय? युजर. ठीक आहे, त्यानंतर पुढे ॲडमिन डॉट साईट डॉट रजिस्टर. ठीक आहे, रजिस्टरमध्ये काय? युजर. ठीक आहे, झालं आपलं काम. सर्व्हरला रिस्टार्ट करू. ओके, युजर्स आला. ठीक आहे, तिथून तुम्ही मॅन्युअली युजर्स ॲड करू शकता. सपोज मी एखादं नाव दिलं, कोणाचं तरी नाव बोला. काय मोस्ट वॉन्टेड आहे काय? पुढे ईमेल, मोबाईल नंबर रँडमली टाकला काहीतरी. 1 2 3 4 6 8 10. ओके, ॲड्रेस नियर अमृतधाम. अरे हा, अमृतधाम. ओके, बस बस नाशिक येणार. एन पण कॅपिटल करायचं. ओके, सेव्ह. ओके, युजर क्रिएट झाला. ओके, आपण एक काम करू आता, रजिस्टर आणि लॉग इन करायचं ट्राय करू. ठीक आहे, युजरमध्ये युजर्स. ठीक आहे, आपण सिम्पल आधी युजर्स याला आता होम डॉट एच टी एम एल नॉट फाउंड. होम डॉट एच टी एम एल काय फाइंड झाली? एक मिनिट, व्ह्यूजमध्ये होम डॉट एच टी एम एलच्या आधी काय लावावं लागेल? युजर्स. ओके, रिफ्रेश. लॉग आउट नॉट फाउंड. लॉग आउटला काही इश्यू आता. लॉग इन व्ह्यू यू आर एल्स रजिस्टर्ड. अरे एकटे नका असू, आम्हाला पण सांगा, आम्ही पण असू. ओके, आलं. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं? रजिस्टर करायचं. रजिस्टरसाठी काय दिलं आपण? एच एन ॲक्सेस करून पहा. ओके, काय नाव दिलं तर आपण लिंकचं? रजिस्टर. ठीक आहे, हा जँगोचा बिल्ट इन फॉर्म. ठीक आहे, इथे युजर नेम, त्यानंतर पासवर्ड, आणि इथे पासवर्ड कन्फर्मेशन. ओके, सांगा युजर नेम. झाला ना, ऑलरेडी ॲड झाला ना. बरोबर, किती वेळा? हां, मोस्ट वॉन्टेड. त्यानंतर काय? वो पुलिस स्टेशन के बारे में मोस्ट वॉन्टेड क्या होता है? ठीक आहे, जाऊ दे. सो @20 पासवर्ड टाकला. ठीक आहे, रजिस्टर केलं. काय झालं? दिस पासवर्ड इज टू सिमिलर टू द युजर नेम. ठीक आहे, आता जँगोचे जर तुम्ही फॉर्म्स यूज केले ना, तर तुम्हाला पासवर्ड खूप स्ट्रॉंग ठेवावा लागेल. ठीक आहे, आता तो तुमच्या युजर नेमशी सिमिलर नाही ठेवू शकत तुम्ही. आता मी समजा दिला मीन @123. ओके, टू पासवर्ड फील्ड्स डिडंट मॅच. ओके, ओके, रजिस्टर केलं. ठीक आहे, इथे नाव नाही येते. का नाही येते? युजर डॉट नेम. मध्ये युजर
ए बडबड बडबड करण्यापेक्षा याचं सोल्युशन फाइंड करायला नाव का नाही आलं इथे? वेलकम आणि युजर्स काही नावच नाही आलं का? युजरच्या एक फर्स्ट करेक्ट बडबड काय तुम्हाला लाईटली घेतो म्हणून तुम्ही आता जास्त करायला लागले का त्याच्यात? ते मॅम सारखं करायला लावू का मी पण? हा ठीक आहे ना? कोण? अरे मुलं ठीक आहे यार, मुली पण असं करायला. ठीक आहे, लॉगआउटची फंक्शनॅलिटी चेक करू आपण. ठीक आहे, लॉगआउटवर क्लिक केलं, रिव्हर्स लॉग इन नॉट फाउंड. लॉग इनचं काय फाइंड नाही झालं. लॉगआउटचे ठीक आहे, आपण लॉग इनचं URL लॉग इन _view. ओके, झाला लॉगआउट झाल्यानंतर कुठे आला? लॉग इन फॉर्मला. ओके, आता आपण एक काम करू, माणसे लॉग इन करू. पासवर्ड का आता अरे यार पासवर्ड विसरलो मी. पासवर्ड का टाकलं? फॉरगेटचा नाही ना रे ऑप्शन. ठीक आहे, एक सॅम्पल युजर घेऊ. काय? अरे त्याच्यात सगळं लागतं बघ, इथे सगळं दिलंय बघ पासवर्डसाठी. युअर पासवर्ड कॅन बी टू सिमिलर टू युअर अदर पर्सनल इन्फॉर्मेशन. ठीक आहे, ॲटलिस्ट 8 कॅरेक्टर्सचा पाहिजे. त्यानंतर युअर पासवर्ड कॅन बी कॉमनली यूज पासवर्ड, म्हणजे 1 ते 8 त्यानेच पाहिजे. ठीक आहे, एंटायरली न्यूमेरिक नको आहे, म्हणजे पूर्ण 1 ते 8 जसं तू बोलला पूर्ण न्यूमेरिक नको आहे. ठीक आहे, त्याच्यात काही अल्फाबेट्स पण लागणार नाही ना, कोणी चालणार. बरं, नाही आता माझ्या लक्षात राहील. ठीक आहे, इकडे लक्षात आलं एव्हरीवन. रजिस्टर झाल्यानंतर तो ऑटोमॅटिक इथे आपण लॉग इनचं फंक्शन. काय चाललंय? ठीक आहे, लॉग इन झालं युजर, तर लॉगआउट करायचं. लॉगआउटवरती क्लिक केलं. ठीक आहे, लॉगआउट झाला. त्या युजरला परत तुम्हाला लॉग इन करायचं असेल, तुम्ही लॉग इन पेजला आले. ठीक आहे, काय नाव ठेवलं होतं आपण? युजर ठेवलं होतं. ओके, लॉग इनवर क्लिक केलं. ओके, ठीक आहे, आपण एक काम करू, रजिस्टरची लिंक चेक करू होते का. क्लिक केलं. ओके, म्हणजे सगळ्या तुमच्या लिंक ओके आहेत. कळलं एवढं? हां, तो इश्यू आहे. तो काय येतो ते बघा तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये. चालेल ना? का इथे सॉल्व करायचं? अरे गेली लाईट गेली. काय करणार मग? इथे करायचं सॉल्व की तिकडे करणार प्रॅक्टिकलला? इथेच करायचं. मग रेकॉर्डिंग बंद करायची का? राहू द्या. ओके, सगळे सांगता घरी जाऊन करतो, घरी जाऊन कोणी करत नाही, माहिती आहे मला.
बडबड काय पिंका आपली ओमसाठी लॉगिनच नाही. Next to this is step 1. त्या मॅमला बोलून घ्यावं लागेल. उघड उघड.